हिज फर्स्ट फ्लाइट म्हणजे त्याची पहिली भरारी. या पहिली भरारी हिज फर्स्ट फ्लाइट यामध्ये आपल्याला एक छोटासा सीगल पक्षी आहे, छोटासा समुद्र पक्षी की ज्याला उडायची भीती वाटते आणि त्याला उडायची भीती जी वाटते ती दूर घालवण्यासाठी त्याचे आई वडील, त्याचे भाऊ बहीण खूप प्रयत्न करतात आणि त्यातून तो उडाला पाहिजे या दृष्टीने त्यांची जी प्रयत्नांची पराकाष्ठा चालते ती या पाठात सांगितलेली आहे. आणि त्यातच हा भीतीनं याला काही धीर धारिष्ट काही होत नाही. शेवटी बघा त्याने आपलं बळ एकवटलं आहे आणि तो कुठेतरी आता स्वतःहून उडायला शिकलेला आहे. आता यामध्ये बघा आपल्याला सुरुवात करतात. यंग सीगल वॉज ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. हा जो छोटा समुद्र पक्षी आहे, छोटा समुद्र पक्षी हा काय झालेला आहे बघा की हा एकटाच त्या उंच जे खडक आहेत त्याच्या टोकावर एकटाच बसलेला आहे आणि त्याचे जे दोन भाऊ आहेत आणि बहीण हे पूर्वीच कुठेतरी आदल्या दिवशीच दूरवर उडून गेलेले आहेत, उडायला गेले आहेत. पण हा छोटा सिकल जो आहे तो अजूनपर्यंत उडालेला नाही आहे. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला त्यांच्यासोबत उडायसाठी भीती वाटत होती, त्याला त्यांच्यासोबत उडायला खूप घाबरत होता तो. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge, जेव्हा तो त्या टोकापर्यंत जायला निघाला आणि त्याने आपले पंख पसरवले उडण्यासाठी, तेव्हा तो पुन्हा एकदा घाबरलेला आहे, उडू शकलेला नाही आहे. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. तर तो जो समुद्र आहे हा खूप समुद्र आहे आणि तो समुद्र इतका त्याच्या खाली पसरलेला आहे. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. खूप दूरवर मैलोन असा तो पसरलेला समुद्र आहे. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. मग त्याने काय केलं की त्याला लक्षात आलं की आपले जे पंख आहेत ते आपल्याला सपोर्ट करू शकत नाही उडण्यासाठी. मग त्याने काय केलं, आपलं डोकं आहे ते आपल्या पंखामध्ये खाली दाबलेलं आहे. अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. तर तो रात्री ज्या छोट्याशा बिळामध्ये, त्या टेकडीतल्या ज्या छोट्याशा बिळामध्ये तो झोपलेला होता तिथंच तो परत धावत गेलेला आहे. इवन वेन each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. आणि त्याच्यापेक्षा लहान त्याचे जे भाऊ होते आणि त्याची जी बहीण होती, ज्यांचे पंख त्याच्यापेक्षाही छोटेसे होते आणि ते स्वतःहून त्या टोकाकडे धावत गेलेले आहेत, त्या टेकडीच्या टोकाकडे, आणि तिथून त्यांनी एक भरारी घेतलेली आहे आणि ते तिथून उडायला लागलेले आहेत. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे, धैर्य एकवटलेला आहे, खूप स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उडी मारण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी मनात आणली आहे, पण त्याला ते शक्य झालं नाही, ते त्याला असाध्यच वाटलेलं आहे. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. त्याचे वडील आणि त्याची आई जी आहे ती त्याच्या जवळ आलेली आहे, त्याच्या भोवताल फिरायला लागलेली आहे, किंचाळत उद्गारत, आणि त्याला रागाने ते बजावतायत की तू ये आणि उडायला लाग. त्याला ते बोलवत होते की तू सुद्धा आमच्या सोबत उडायला ये. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुडंट मूव्ह. परंतु जीवाच्या भीतीनं मात्र तो उडायला काही समोर आला नाही. दॅट वॉज 24 hours अगो. 24 तासापूर्वीची गोष्ट आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. जवळपास 24 तास
जे झाले त्यामध्ये कोणीही त्याच्याजवळ आलेला नाही आहे. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brother and sister, perfected them in the art of flight. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brother and sister, perfected them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive the fish. आदल्या दिवशी त्याचे आई वडील जे होते त्यांनी वडिलांनी काय केलं, त्याचे जे भाऊ होते आणि बहीण होती त्यांना उडण्याच्या कलेमध्ये परफेक्ट करण्यासाठी, उडण्याच्या कलेमध्ये पारंगत करण्यासाठी आणि पाण्यामध्ये सूर मारून मासे पकडण्यामध्ये आणि हवेमध्ये झोकावण्यामध्ये खूप पारंगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते पारंगत झालेले आहेत, निपुण झालेले आहेत. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circle around raising a proud cackle. आता बघा, त्याचा जो मोठा जो भाऊ होता त्याने काय केलं, पहिला त्याचा हेरिंग मासा पकडलेला आहे आणि अधाशीपणे कधी खायला न मिळाल्यासारखा त्याने खाल्लेला आहे दगडावर उभा होऊन. आणि त्याचे जे पालक आहेत, त्याचे आई वडील, ते त्याच्या भोवताल असं घिरट्या घालत मोठमोठ्याने कर्कशपणे ओरडून त्याला प्रोत्साहन देत होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि सकाळी काय, पूर्ण सकाळभर त्याची जी पूर्ण परिवार जो होता त्याच्या भोवताल घिरट्या घालत होता पठारावर आणि पठारावरून वर खाली, आणि त्याला चिडवत होता, उंच दगडाच्या कड्यावर उभा राहून त्याला टॉन्टिंग करत होता, त्याला चिडवत होता त्याच्या भित्रेपणाबद्दल. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आता बघा, सूर्य वर आला होता, दुपार होत आली होती आणि त्याच्यावर जो सूर्य वर आला होता त्याच्यामुळे जो कड्याचं टोक होतं ते उजळून निघालं होतं आणि त्याच्या पोटामध्ये आता गरमी, उष्णता व्हायला लागली होती, भुकेची जाणीव व्हायला लागली होती, कारण त्यांनी आदल्या रात्रीपासून काहीही खाल्लं नव्हतं. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other and pretended to be falling asleep. तो हळूहळू समोर त्या कड्याच्या टोकाकडे आलेला आहे. अँड स्टँडिंग ऑन द लेग, आणि त्याच्या एका पायावर तो उभा राहिला आणि अदर लेग हिडन अंडर द विंग, अँड त्याने दुसरं पाय आपल्या पंखाखाली लपवून घेतला आहे. ही क्लोज वन आय, त्याने आपला एक डोळा लपवला आहे, बंद केलेला आहे, जसं आपण गुपचूप सोंग करतो तशासारखं. देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि त्यांनी झोपी गेल्याचं सोंग घेतलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, तरी त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे. He saw his two brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. आता काय बघा, त्याचे जे दोन्ही भाऊ आणि बहीण जी होती ते पठारावर आता डुलक्या घेत त्यांचं डोकं आपल्या मानेमध्ये खुपसून आराम करत पडले होते. ते दिवसभर उडत होते, त्याच्यामुळे ते थकले होते आणि ते आता आराम करत होते. His father was preening the feathers on his white back. त्याचे वडील जे होते त्यांचे पंख एकदम पांढरे शुभ्र होते. ते काय करत होते, त्यांचे जे पंख होते पाठीवरचे, पांढऱ्या पाठीवरचे जे पंख होते ते नीटनेटके आणि साफसूफ करण्यामध्ये ते आपला वेळ घालवत होते, म्हणजे ते आपले पंख पिस नीटनेटकी करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम, फक्त आणि फक्त त्याची आईच त्याच्याकडे पाहत होती. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. आणि ती त्या एका छोट्याशा गोलाकार उंचवट्यावर उभी होती आणि आपली छाती पुढे काढून आपल्या त्या छोट्याशा समुद्र पक्षी जो बाळ होता त्याच्याकडे, सीगल कडे पाहत होती. Now and again she tore at a piece of fish and that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. आणि आता तिने काय केलं, पुन्हा पुन्हा तिच्या चोचीमध्ये जो मासा होता त्या माशाचे ते तुकडे फाळायला लागले आणि तिचा पायाने ते तुकडे ती करायला लागली आणि त्यांना
त्यानंतर काय करायची, आपली चोच ती घासायला लागली, तिची जी चोच आहे ती त्या दगडावर घासून पुसून साफ करायला लागली. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आता बघा समोर अन्न दिसलं आणि ते अन्न पाहिल्यावर, आता मासा हे त्याचं अन्न होतं पक्ष्याचं, आणि तो त्याला त्याच्या आईच्या चोचीत दिसला आणि त्याच्यामुळे तो पूर्ण वेडा झाला. त्याला लालूच लागली की आपल्यालाही खायला मिळालं पाहिजे. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. आता त्याला सुद्धा आवडायचं अशा पद्धतीने अन्न खायला, म्हणजे आपल्या चोचीमध्ये घ्यायचा आणि त्याचे तुकडे पाडायचे आणि नंतर आपली चोच दगडावर घासपूस करून धारदार बनवायला त्याला सुद्धा आवडायचं. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आता पक्ष्याचा आवाज येतोय गा गा गा. तो रडायला लागला, विनवणी करायला लागला आपल्या आईची की त्याला सुद्धा खायला दे. गॉ कोलहा, शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. ग्रा कोलहा, ती जी त्याची आई होती तिने काय केलं, उपहासाने ती त्याच्याकडे पाहिलं तिने आणि उपहासाने त्याच्याकडे परतली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड जॉयफुल स्क्रीम. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, तो दुःखाने तिला विनंती करू लागला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड जॉयफुल स्क्रीम, आणि त्यानंतर काही क्षणांनी किंवा मिनिटांनी तो आनंदाने चित्कारायला लागला. आता का बरं चित्कारायला लागला? हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. त्याची जी आई आहे ती माशाचा तुकडा, तो मच्छी जी होती ती आपल्या चोचीमध्ये धरून त्याच्याकडे उडत यायला लागली होती. ही लीन आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राइंग टू गेट नियरर टू हर as she flew across. He leaned out eagerly, तो किने उतावीडपणे समोर आलेला आहे, उतावीडपणे खायसाठी समोर आलेला आहे. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, आणि जे टोक आहे ज्या दगडाचं तिथपर्यंत तो चालत चालत आला. ट्राइंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस, आणि तिच्या जवळ जवळ जाण्याचा तो उडत जाण्याचा प्रयत्न करत होता. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. But when she was just opposite to him, जेव्हा ती त्याच्या थोडीफार विरुद्ध दिशेला होती, जवळ आली होती, ती थोड्या वेळ थांबली, क्षणभर स्तब्ध झाली. Her wings motionless, तिचे पंख फडफडणे तिने थांबवले. The piece of fish in her beak almost within reach of his beak. आता काही थोड्याशा अंतरावर तो मासा त्याच्या आईच्या चोचीमध्ये जो मासा होता तो थोड्या अंतरावर होता त्याच्या चोचीत पोचण्याच्या. मग काय झालं बघा. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and dead, maddened by hunger, he dived at the fish. आता he waited a moment in surprise. आता काही क्षण त्याला या गोष्टीचं कुतूहल वाटलं, का बरं त्याची आई त्याच्या जवळ येत नाही. तो विचार करायला लागला. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर, ती का बरं जवळ येत नाही. अँड देन मॅडन बाय हंगर, आणि भुकेने तो कासावीस झाला होता, पागल झाला होता. आणि त्या कासावीस झालेल्या अवस्थेत त्याने काय केलं, ही डिव्ड ॲट द फिश, त्या माशाकडे जोरात झेप घेतलेली आहे. With a loud scream, he fell outward and downward into space. With a loud scream, he fell outwards and downwards into space. आणि बघा त्याने जी उडी मारली माशावर, तो एकदम बाहेर उडालेला आहे आणि तो एक चित्कार केलेला त्याने, एकदम आवाज केलेला आहे. And he fell outward and downward into space, आणि तो हवेमध्ये वर खाली व्हायला लागलेला आहे, त्याने उडी मारलेली आहे. बघा अचानकपणे का होईना खाण्याच्या निमित्ताने तो उडालेला आहे. Then a monstrous terror seized him and his heart stood still. आणि एक धक्कादायक भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचं जे हृदय आहे ते क्षणभर सुन्न स्तब्ध झाल्यासारखं त्याला वाटलेलं आहे. तो एकदम घाबरलेला आहे. He could hear nothing, त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, बिलकुल त्याला कोणताच आवाज येत नव्हता. बट इट इज ओनली लास्टेड अ मिनिट, पण तो क्षणभर पूर्ण सुन्न होऊन गेला, त्याला काहीच जाणीव होत नव्हती.
द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. आणि नंतरच्या काही क्षणातच ही बघा त्याने आपले पंख पसरलेले आहेत, बाहेर पसरलेले आहेत. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स देन अंडर हिज स्टोमॅच अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि जो वारा आहे तो काय झाला बघा, द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर. वारा त्याच्या छातीखालचे पंख होते, पिस होते, त्यामध्ये घुसलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या स्टोमॅच म्हणजे पोटाखाली गेलेला आहे आणि अगेन्स्ट हिज विंग्स आणि त्याच्या पंखाखालून वारा जायला लागलेला आहे आणि तो हवेत मस्तपैकी तरंगायला लागलेला आहे, उडायला लागलेला आहे. म्हणजे त्याच्या मनातली भीती होती उडण्याची ती व्यर्थ होती, तो उडायला लागलेला आहे. He could feel the tips of his wings cutting through the air. आता बघा त्याचे पंख पूर्ण हवा कापत समोर समोर पसरत जात होते, समोर जात होता. त्याला आयडिया येऊन गेली होती. He was not falling headlong now. आता त्याला डोकं फुटण्याची किंवा कपाळ मोक्ष होण्याची भीती बिलकुल वाटत नव्हती. He was soaring gradually downward and outwards. आता बघा तो एकदम हवेमध्ये हळूहळू हळूहळू असा तरंगायला लागला होता खालवर. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती, तो बिलकुल आरामदायीपणे तो हवेमध्ये उडायला लागला होता. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. आता थोडीशी त्याला चक्कर आल्यासारखी वाटायला लागली हवेमध्ये उडायला लागला तेव्हा. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोर्ड अपवर्ड. मग त्याने काय केलं, आपले पंख फडफडले, तसे पंख फडफडले, बाजूला केले, पंख हलवायला लागला आणि तो एकदम वरती झेपावलेला आहे, आकाशामध्ये वर झेपावलेला आहे. गा 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 गाव कोल आहा. आणि असा तो आवाज करायला लागला, गा 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 कोल आहा. हिज मदर स्वूप पास्ट हिम हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉइज. आणि त्याची आई तिचे पंख फडफडत त्याच्याकडे आवाज करत, मोठा आवाज करत आली. आणि ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि त्याने सुद्धा किंचाळत आवाज करत तिला प्रतिसाद दिलेला आहे. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आता आई आली, आई आल्यानंतर त्याचे वडील सुद्धा आवाज करत किंचाळत त्याच्या वर यायला लागले, वरच्या बाजूला यायला लागले. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. त्यांनी पाहिलं की त्याचे दोन भाऊ, जे छोटे भाऊ ते त्याच्या पूर्वीच आदल्या दिवशी उडायला लागले होते, त्याचे भाऊ आणि बहीण, ते सुद्धा त्याच्या भोवताल उडायला लागले. आणि घोडा ज्याप्रमाणे विहरतो, घोडा ज्याप्रमाणे झेपावतो, उड्या मारतो, त्याप्रमाणे डौलदारपणे ते घोड्यासारखे उडायला लागलेले आहेत. आणि एकमेकांपेक्षा अधिक वर चढाओढ करायला लागलेले आहेत उडण्यासाठी. आणि हवेमध्ये सूर मारायला लागलेले आहेत, हवेमध्ये झेप घ्यायला लागलेले आहेत. Then he completely forget that he had not always been able to fly. आता तो विसरून गेला होता की त्याला उडता येत नाही आहे. तो आता उडत होता, घाबरट पक्षी होता, पण तो आता उडायला लागला होता. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डिव. आणि तो सूर सुद्धा, भरारी सुद्धा मारायला लागला होता, हवेमध्ये सूर मारायला लागला होता. सोर अँड कर, हवेमध्ये तो विहरायला लागला होता. आणि श्रिंकिंग शिली, आणि हवेमध्ये मोठमोठ्याने आरोळी आवाज करत तो उडू लागला होता. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. आता तो बघा समुद्राच्या अगदी जवळ आला होता. समुद्र खूप मोठा असतो, त्या मोठ्या समुद्रामध्ये एवढा छोटासा पक्षी उडत होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्याच्या एकदम वरती तो उडत होता. आता त्याने कसं उडणं सुरू केलं, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. समुद्राच्या विरुद्ध बाजूने, म्हणजे एकदम वरच्या दिशेने, तो असा वरच्या दिशेने तो उडायला लागलेला आहे. ही साव वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने आपल्या खाली असा हिरवागार समुद्र पाहिलेला आहे. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट, आणि त्याच्यातून छोट्या छोट्या टेकड्या अशा बाहेर आलेल्या होत्या. अँड ही टर्न हिज बिग साइडवेज. त्याने आपली चोच आहे ती अशी बाजूला वळवली. अँड कॅव अबुजली, आणि तो आनंदाने किंचाळायला लागलेला आहे, चित्कारायला लागलेला आहे, आनंदाने ओरडायला लागला आहे, कारण त्याला आता उडायला येत होतं. तो उडू लागला होता, उडायला शिकला होता. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन धिस ग्रीन फ्लोरिंग अहेड हिम. आता बघा त्याचे जे आई वडील होते आणि त्याचे जे भाऊ आणि बहीण, हे काय झालं, त्या समोरच्या हिरव्या पृष्ठभागावर
आले होते, उतरले होते आणि ते त्याला बोलवत होते. काय करत होते? दे वेअर बेकोनिंग टू हिम, कॉलिंग श्रीली. आणि ते त्याला खुणावून, बेकोनिंग म्हणजे खुणावून ते त्याला जवळ बोलवत होते आणि कलकल असा आवाज करत ते त्याला जवळ बोलवत होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. मग त्याने काय केलं? आपले पाय जे आहेत ते खाली केलेले आहेत समुद्रावर उभं राहण्यासाठी. आता समुद्र पाण्यावर कोणी उभं राहू शकत नाही, त्याचप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला, पण काय झालं बघा? हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय पाण्यामध्ये बुडायला लागले आहेत, समुद्राच्या पाण्यामध्ये. ही स्क्रीम विथ फाईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन्स्ट फ्लॅपिंग हिज विंग्स. त्यांनी प्रयत्न केलेला आहे, फ्राईट, तो भीती वाटली आहे, त्याच्या मनात भीती दाटली आणि भीतीने तो ओरडायला लागला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आणि त्याने आपले पंख फडफडायला सुरुवात केली उडण्यासाठी. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. बट ही वॉज टायर्ड, तो थकला होता. वीक, अशक्त झाला होता. विथ हंगर, भुकेने तो अशक्त झाला होता, थकला होता. कंटिन्यू तो उडत होता. अँड ही कुड नॉट राईज, आता त्याला वर जाता येत नव्हतं. तो पूर्ण एक्झॉस्ट झाला होता, थकला होता. कशामुळे? बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. एक वेगळ्या प्रकारचा तो व्यायाम त्याने केला होता उडण्याचा आणि त्याच्यामुळे तो पूर्ण थकला होता. आता त्याला उडता येत नव्हतं, थकला होता तो. हिज फीट सॅंग इन टू द ग्रीन सी. आणि काय झालं बघा? त्याचे पाय आहेत ते हिरव्या समुद्रामध्ये डुबले आहेत. अँड देन हिज बेली टच इट अँड ही सॅंग नो फार्दर. बघा, पहिल्यांदा त्यांनी पाय ठेवले, पाय समुद्रात बुडाले. आता काय झालं बघा? पाय बुडाले तर त्याचं जे पोट आहे ते समुद्राच्या पाण्याला लागलं, पण तो बुडाला नाही, तो पाण्यावर तरंगायला लागला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो त्याच्यावर तरंगायला लागला पाण्यावर. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेसिंग हिम and their beaks were offering him scraps of dogfish. आता बघा, तो पाण्यावर तरंगायला लागला. and around him his family was screaming. आणि त्याची जी फॅमिली आहे, आई वडील भाऊ बहिणी, ह्या काय करायला लागल्या? स्क्रीमिंग करायला लागल्या, कलकल करायला लागल्या, त्याला प्रेसिंग करायला लागल्या, त्याला प्रोत्साहन द्यायला लागले, उत्तेजित करायला लागले. and their beaks were offering him scraps of dogfish. आणि त्यांनी त्याला जे डॉगफिश आहे, डॉगफिश हा मासा आहे, माशाचा प्रकार, त्याचे तुकडे त्याला ते द्यायला लागलेले आहेत आणि त्याला ते खायला द्यायला लागलेले आहेत. आणि तो त्याच्या चोचीमध्ये ते भरवू लागले आहेत ते मासाचे तुकडे, डॉगफिश या माशाचे. आणि अशा प्रकारे ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने आपला पहिला जो उड्डाण केलेला आहे, पहिली भरारी केलेली आहे आकाशामध्ये. अशा प्रकारे हा छोटासा जो समुद्र पक्षी आहे, सीगल, हा आकाशामध्ये उडायला लागलेला आहे. तर हा लियामो फ्लॅटिनी जे हा पाठ लिहिलेला आहे, या पाठाचा उद्देश असा आहे की आपण सुद्धा भीतीने अनेकदा काही पाऊल उचलायला मागे पाहतो आणि मागे हटतो. जर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असेल, तुम्ही प्रयत्न जर केले तर निश्चितच तुम्हाला हवं ते यश तुम्ही मिळवू शकता. भीतीने जर तुम्ही पाऊलच उचललं नाही तर तुम्ही आपल्या ध्येयाकडे वाटचाल करूच शकत नाही. असा यातून आपल्याला एक संदेश या पाठातून दिलेला आहे. तुम्ही सुद्धा सीगल सारखे छोटेसे पक्षी आहात. जर तुम्ही मनात आणलं, निश्चय केला, तर निश्चितच तुम्हाला जे उडान घ्यायची आहे, भरारी घ्यायची आहे, यश प्राप्त करायचं आहे. जर तुम्ही समोर पाऊल टाकलंच नाही तर ते तुम्ही कधीच मिळवू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला धैर्याने, आत्मविश्वासाने समोर यायची गरज आहे, तेव्हाच तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. अशा प्रकारे आपला हा आजचा पाठ जो आहे, हिज फर्स्ट फ्लाईट, हा पूर्ण झालेला आहे.